तर काल आपण जे वेंडर मास्टर साठी नंबर रेंज वगैरे केली होती, परत बिझनेस पार्टनर साठी नंबर रेंज केली होती. ग्रुपिंग व्ही केली होती आय थिंक आपण. एक मिनिट, मी एक्सेल ओपन करून घेतो. तर आपला जो बीपी ग्रुपिंग होती आपली, ती होती 2025. ह्या बीपी ग्रुपिंग साठी नंबर रेंज होती आपली व्ही. ती आपण ठेवली होती 11,000 पासून 11,999. ठीक आहे. त्यानंतर आपण अकाउंट ग्रुप बनवला होता, तो पण होता आपला 2025, आणि त्याची पण नंबर रेंज होती सेम ठेवली होती आपण व्ही. ती पण होती आपली 11,000 पासून ते 11,999. स्क्रीन शेअर केल्या का करायचे झाली नाही का स्क्रीन शेअर? एक मिनिट, नाही. एक मिनिट, एकच मिनिट. दिसते का आता? हा आता दिसते. ओके. तर हे बघ, ह्या गोष्टी आपण केल्या होत्या. 2025 बीपी ग्रुपिंग, त्याची नंबर रेंज व्ही 11,000 ते 11,999. तर काल मी 2 व्हेंडर बनवले. तर एक्सपेक्टेड काय होतं आपल्याला, की बीपी नंबर आपला काय आला पाहिजे, बीपी असायला पाहिजे आपली सेम 11,000. पाहिजे. हो. 11,000. आणि तुझा अकाउंट, सॉरी, सप्लायर नंबर 11,000. 11,000 असायला पाहिजे. तर ही गोष्ट ऑलरेडी चेक केली मी, पण आता तू नव्हता, आधी रेकॉर्डिंग पण केली, आपण परत एकदा करू. तर 2 सप्लायर आपले बनलेत ऑलरेडी. हा सध्या आपले काय झालं, 11,000 यूज झालाय, त्याच्यानंतर 11,000,001 हा पण यूज झालेला आहे. सप्लायर साठी पण हा यूज झालेला आहे. ते 2 झालेत आपले. ठीक आहे. तर आता आपण थर्ड वेंडर करू शकतो. तर थर्ड वेंडर आपला 11,002 यायला पाहिजे. तर ते एकदा टेस्ट करू आपण. ऑर्गनायझेशन ग्रुपिंग मध्ये आपली ग्रुपिंग होती 2025. डोमेस्टिक वेंडर हा रोल स्टँडर्ड घ्यायचा सुरुवातीला, बिझनेस पार्टनर. इथे टायटल मध्ये टेस्ट वेंडर 3 घेतो. बीपी ग्रुपिंग टेस्ट वेंडर 2025 घेतो. इथे ऍड्रेस वगैरे काहीतरी स्ट्रीट 123, हाऊस नंबर समथिंग, पोस्टल कोड 6 डिजिटचा कुठला तरी एक, सिटी सपोज पुणे, कंट्री इंडिया, रिजन महाराष्ट्र. महाराष्ट्रासाठी कोड आहे 13. खाली इकडे लँग्वेज आपल्याला घ्यायची इंग्लिश. आता मी ते मॅन्युअली टाकत नाही बिझनेस पार्टनर. ठीक आहे. याचं रिझन काय, कारण आपण जी नंबर रेंज घेतली होती ती आपली इंटरनल होती. ठीक आहे. या बाकीच्या गोष्टी टाकू शकतो, पण मी डिरेक्टली आता सेव्ह करतो याला. ऍड्रेस डिटेल सेव्ह केल्यानंतर, तर हा आपला बिझनेस पार्टनर रेडी झालाय, क्रिएट झालाय. 11,002 सेम नंबर इथे पण डिस्प्ले होतोय, 11,002. एक आता आपण याला एक्सटेंड करू. एक्सटेंड करण्यासाठी याला डिस्प्ले टू चेंज मोड मध्ये स्विच करायचं. तर ही पेन्सिल आहे, इथे पेन्सिल आणि हे इथे क्लिक करायचं. तर हा आता चेंज मोड मध्ये आला परत. तर इथे बिझनेस पार्टनरचा रोल होता, हा ऑलरेडी झाला आपला एक. आता आपल्याला सप्लायर आणि कंपनी कोड FI 2 रोल घ्यायचे. तर तो आहे FLVN00 आणि FLVN01. ठीक आहे. तर आधी सुरुवातीला समजा मी सप्लायर घेतो. सप्लायर एका रिझन साठी घेतोय मी. तर तिथे बघ, हा तुझा एनिवे जनरलच डेटा आहे, पण जनरल डेटा सोबत तुझ्याकडे इकडे ऍडिशनली ते आलाय
तर इथे तो काय म्हणतोय, व्हेंडर असाइनमेंटमध्ये अकाउंट ग्रुप 2025. तर आपण 2025 अकाउंट ग्रुप बनवली होती, त्या हिशोबाने अकाउंट ग्रुपला करेक्ट आलाय. व्हेंडर नंबर अजून असाइन झालेला नाही, पण तो सांगतोय की तुझा व्हेंडर नंबर इंटरनल आहे. ठीक आहे. तर मी आता इथे कंपनी कोड मध्ये जातो. आपल्याला बनवायचा आहे हा व्हेंडर 2025 कंपनी कोड साठी. एंट्री केली मी. जर ऍडिशनल कंपनी टाकायची तरी त्यानंतर तू स्विच करू शकतो. त्यानंतर रिकॉन्सिलेशन अकाउंट, इथे एक अकाउंट टाकलं मी. इथून ड्रॉप डाऊन मधूनच घ्यायचं युजली. अरे हो, सिलेक्ट का होत नाही. इथे एकच अकाउंट आहे निवे. ठीक आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट सिलेक्ट करू, टर्म्स ऑफ पेमेंट. लेट्स से 0001 चेक डबल इनवॉइस. आणि जर आता मी याला सेव्ह करतोय तर आपल्याला हा सप्लायर नंबर मिळायला हवा. हे बघ, आता सप्लायर क्रिएट झाला आपला अकाउंटिंग डेटासाठी. तर तो सेम नंबरने क्रिएट झाला जो बीपी होता तुझा 11,002 आणि सप्लायर सुद्धा आहे तुझा 11,002. ठीक आहे. आता मी इथे सब परचेसिंग सिलेक्ट करतो. परचेसिंग व्ह्यू मेंटेन करायचा आहे किंवा परचेसिंग डेटा मला मेंटेन करायचा आहे, तर हा घेतो. त्याच्यानंतर इथे परचेसिंग मध्ये परचेसिंग ऑर्ग आपली आहे 2025, ती घेतली. आता इथे तो ऑर्डर करन्सी विचारतोय, ही टाकली INR. पेमेंट टर्म सुद्धा तो मॅन्डेटरी म्हणतोय. हे बघ, टर्म्स ऑफ पेमेंट तो म्हणतोय मॅन्डेटरी आहे. त्यानंतर खाली अजून काय आहे, इथे परचेसिंग ग्रुप आहे, तो पण तो म्हणतोय की हा मॅन्डेटरी आहे. आता आपण काल अकाउंट ग्रुपचं कन्फिगरेशन बघितलं. त्यामध्ये काय होतं की आपला हा जो अकाउंट ग्रुप आहे हा 4-5 गोष्टी मेंटेन करतो. पहिली होती तुझी नंबर रेंज, तुला ती इंटरनल ठेवायची किंवा एक्सटर्नल ठेवायची. ठीक आहे. त्यानंतर होतं फील्ड सिलेक्शन. फील्ड सिलेक्शन म्हणजे काय, तुला एखादी फील्ड सप्रेस करायची किंवा त्याला म्हणतात हिडन ठेवायची. या व्यतिरिक्त तू तिला ऑप्शनल ठेवू शकतो किंवा मॅन्डेटरी ठेवू शकतो. बरोबर. आणि फक्त डिस्प्ले ओनली फील्ड तू ठेवू शकतो. तर हे 4 ऑप्शन्स तुझ्याकडे असतात फील्ड सिलेक्शन मध्ये. आता हे कोणावरती डिपेंडंट असतात, हे तुझ्या अकाउंट ग्रुपवरती. आपला अकाउंट ग्रुप आहे 2025. तर आता आपण इथे बघतोय आपल्या अकाउंट ग्रुपमध्ये पेमेंट टर्म्स मॅन्डेटरी आहे. ठीक आहे. तो इथे एरर देतोय, एंट्री इज रिक्वायर्ड इन फील्ड टर्म्स ऑफ पेमेंट. आता सपोज आपल्याला चेंज करायचं आहे, आपल्याला ही मॅन्डेटरी नको, ही ऑप्शनल हवी आहे. तर आपण काय करणार, मी इकडे जातो याच्या कन्फिगरेशन मध्ये, जिथे काल आपण अकाउंट ग्रुप मेंटेन केला. ठीक आहे. लॉजिस्टिक जनरल इथे बिझनेस पार्टनर, सप्लायर. ओके, हा ऑप्शन आहे डिफाईन अकाउंट ग्रुप अँड फील्ड सिलेक्शन. हा मी सिलेक्ट करतो. इथे आपला अकाउंट ग्रुप होता 2025, हा घेतला. याला डिटेल्स मध्ये गेलो. आता बघ, इथे तुझा नंबर रेंज आहे, इथे तुझं फील्ड रिलेव्हंट आहे, तुला कोणती सप्रेस करायची काय वगैरे. पार्टनर डिटर्मिनेशन पुढे बघू. आणि हे तुला व्हेंडर सबरेंज लेवलवरती डेटा मेंटेन करायचा की नाही करायचा, किंवा प्लांट लेवलला व्हेंडरचा डेटा मेंटेन करायचा की नाही, ते चेकबॉक्स येते. आणि दुसरा आहे वन टाइम अकाउंट किंवा वन टाइम व्हेंडर. तर हा वन टाइम नाहीये. जर आपण याला वन टाइम केला तर तो म्हणतोय की ऍड्रेस स्किप करायचा की नाही, म्हणजे ऍड्रेस चेक करणं स्किप करायचं की नाही करायचं. कारण एनिवे तुझा वन टाइम आहे, तू प्रत्येक वेळेस जेव्हा पीओ बनवशील तुझं व्हेंडरचा ऍड्रेस चेंज राहणार आहे.
तर त्यासाठी तर आपल्याला आता वन टाइम तर करायचा नाही, तर याला अनचेकच राहू देऊ. पण आता काय की आपल्याला हा जो पेमेंट टर्म्स आहे याला ऑप्शनल करायचा आहे सपोज. आता हा मॅन्डेटरी आहे, ठीक आहे. तर मी काय करणार, पर्चेसिंग डेटामध्ये सध्या तो इथे पर्चेसिंगमध्ये ओपन केलं, इथे डबल क्लिक, इथे तुझा टर्म्स ऑफ पेमेंट दिसतोय. ही परचेस ऑर्डर करन्सी रिक्वायर्ड एंट्री आहे तुझी. ही ऑप्शनल केली तरी पण ती रिक्वायर्डच बिहेव करते. तिला मी परत रिक्वायर्डच करतो. आणि ही जी टर्म्स ऑफ पेमेंट आहे याला आपल्याला काय करायचंय, ऑप्शनल करायचंय. ठीक आहे. आणि एक काम करू, अजून एखादी फील्ड आहे. आता इथे परचेस ग्रुप आहे, परचेसिंग ग्रुपला आपण सुद्धा रिक्वायर्ड केली आहे. परचेसिंग ग्रुपला मे बी आपण एक काम करू, डिस्प्ले ओनली करून बघू. ठीक आहे. तर इकडे एक्सेल मध्ये लिहितो मी काय करतोय, टर्म्स ऑफ पेमेंटला ऑप्शनल करतोय आणि परचेसिंग ग्रुपला डिस्प्ले करतोय. आता हे चेंजेस मी ते केले बघ. टर्म्स ऑफ पेमेंटला मी ऑप्शनल वरती केलंय आणि परचेसिंग ग्रुपला डिस्प्ले वरती सिलेक्ट केलंय. याला सेव्ह करतो. ठीक आहे. आता आपण इथे बीपी मध्ये आलो तर हे चेंजेस लगेच नाही होणार, हे रिफ्रेश करावं लागतील आपल्याला. तर एकदा बॅक जाऊ. आपला बिझनेस पार्टनर क्रिएट झालेला आहे. परत बीपी 11,002, FLVN01, सप्लायर, परचेसिंग, परचेस ऑर 2025. आता बघ, जो पेमेंट टर्म्स होता तो अगोदर काय होता, रिक्वायर्ड होता. आता त्याच्या समोरचा चेकबॉक्स गेला, आता तो ऑप्शनल झाला. ऑर्डर करन्सी एनिवे आपली मॅन्डेटरी आहे. आता ही पेमेंट टर्म्स आपण नाही टाकली तरी सिस्टम आपल्याला काही एरर देणार नाहीये बघ. आणि खाली जर बघितलं, आता मी एनिवे इथे टाकून देतो काहीतरी पेमेंट टर्म्स, पण सिस्टम आपल्याला काही एरर देणार नाही इथे. खाली अजून एक फील्ड होती, याला चेक करतो, GR बेस्ड इनव्हॉइस व्हेरिफिकेशन. बघ, परचेसिंग ग्रुप आपण डिस्प्ले केला होता, तो ग्रेड आउट झालाय. तो तुला एंटर नाही करता येणार, तुला फक्त बघता येईल. इथे तुला व्हॅल्यूज दिसतील तुला परचेसिंग ग्रुपच्या, पण मी इथे कुठली एखादी सिलेक्ट केली तर सिस्टम ते ऍक्सेप्ट नाही करणार. का नाही करणार, कारण आपण फील्ड सिलेक्शन मध्ये जाऊन चेंजेस केलेत की मला ही फील्ड टाकायची नाहीये, मला फक्त दाखवायची आहे. मग एक काम असं करू शकतो की ऑलरेडी ऑप्शनल होतं त्यावेळेस तू हिला फिल कर, त्याच्यानंतर या फील्डला सप्रेस कर. ठीक आहे. आवाज येतोय का? इथे ओके, समजलं काय? हा समजलं मला. ओके. हा आता फक्त डिस्प्ले ठेवलेला आहे, आपल्याला चेंज हा, करता त्याला. बरोबर. तर आता हे झालं तुझं फील्ड सिलेक्शनचं. सेम फील्ड सिलेक्शन तू इथे जनरल डेटामध्ये पण अप्लाय करू शकतो दुसरीकडे. आता सपोज मी दुसरीकडे इथे जनरल डेटामध्ये झालं तर पीओ बॉक्स आहे सपोज, याला मला मॅन्डेटरी करायचं आहे. तर मी काय करणार, इथे येणार, जनरल डेटामध्ये जाणार, इथे ऍड्रेस मध्ये येतो, इथे पीओ बॉक्स आहे, हा सध्या ऑप्शनल आहे. ठीक आहे. याला मी रिक्वायर्ड एंट्री करतो समजा आणि याला सेव्ह करतो. तर आता तर लगेच होणार नाही तो. सेव्ह चेंजेस फर्स्ट, येस.
आता परत करतो याला BP. हा होता आपला ओके. मे बी ऑलरेडी आपण क्रिएट केलाय त्याच्यामुळे तो अप्लाय करत नाही की काय काय माहित. एक काम करू, नवीन ट्राय करून बघू आपण नंतर. पोस्ट बॉक्स नंबर आपण तर सिलेक्ट केला होता बरोबर. ऑर्गनायझेशन वरती टेस्ट वेंडर, त्याच्यानंतर एरर देत नाही पण तो, त्याने एरर तर द्यायला हवा. सेव्ह करता येतंय का मला? ओके, याने सेव्ह केला सेवन पण ऍक्च्युली याने एरर द्यायला हवा होता. ठीक आहे, बॅक एंड मध्ये बघावं लागेल, कुठेतरी गडबड झाली असणार, पण असं व्हायला नको. ठीक आहे, जाऊ दे. पण तुला कन्सेप्ट तर समजला ना की नक्की कुठे काय चेंजेस करायचे आहेत आपल्याला. जी ऍक्च्युअल सिस्टम असणार ना तिच्यामध्ये तर असं काही होणार नाही. म्हणजे ही लर्निंग सिस्टम आहे, याच्यामध्ये काहीतरी घोळ असू शकतो. हा जी बिझनेसची सिस्टम असणार, क्लायंटची सिस्टम असणार, तिच्यामध्ये हम्म. असं काहीच नसणार आहे. स्ट्रीटला ठीक आहे, जाऊ दे, असेल काहीतरी. आता यामध्ये दुसरी एक गोष्ट की ऑलरेडी आता आपण काय ना की वेंडर्स वगैरे बनवलेत. ठीक आहे, पार्टनर्स वगैरे बनवलेत. तर काय होतंय की ज्यावेळेस आता आपण मागच्या वेळेस म्हणालो होतो की जी इंटरनल नंबर रेंज आपण तिला एक्सटर्नल करू शकतो का, तर ते एकदा बघू. परत इकडे बॅक, इथे खाली ऑप्शन तुझ्याकडे डिफाईन नंबर रेंज फॉर सप्लायर मास्टर रेकॉर्ड्स, इथे गेलो. इथे आपली इंटरवल बघू, आपली होती VE, ही आपली होती बरोबर. तर VE ला आपण ऑलरेडी सध्या चेंज मोड मध्येच आहे. ठीक आहे, व्हाईट कलर मध्ये नंबर दिसत आहेत म्हणजे चेंज मोड मध्येच आहे आपण. पण आपली ऑलरेडी असाइनमेंट झाली आहे, 4 व्हेंडर्स वगैरे आपले क्रिएट झालेले आहेत. त्याच्यामुळे आता हा जो एक्सटर्नलचा चेकबॉक्स आहे तो आपला अवेलेबल होत नाहीये. गेला. हा, तर आता हे बघ, बाकीचा हा जो TT कोणीतरी बनवलाय, TT ला एक्सटर्नल सध्या मार्क करू शकतो. आता सपोज तरी सुद्धा आपल्याला याला एक्सटर्नल मार्क करायचा आहे, तर काय ऑप्शन आहे आपल्याकडे की आपले 4 वेंडर झालेले आहेत, आपण एक नवीन नंबर रेंज सेट करायची जी 11,005 पासून 11,999 पर्यंत राहणार, आणि तिला तू एक्सटर्नल मार्क करू शकतो. आणि आता या गोष्टीचा एक ड्रॉबॅक काय आहे? ठीक आहे, एक ड्रॉबॅक पण सांगतो मी तुला. आता सपोज मी 11,003 हा जनरल डेटा बनवला आणि त्यानंतर 11,004 सुद्धा जनरल डेटा बनवला आणि त्यानंतर मी एडिट करायला घेतला 11,004. ठीक आहे, बिझनेस पार्टनर 11,004 एक्सेल शीट वरती सांगतो मी तुला. आता आपल्याकडे काय 11,003 BP बनवलाय बरोबर. याचा सप्लायर अजून बनवलेला नाही आपण, याचा सप्लायर अजून ब्लँक आहे. त्यानंतर सपोज मी परत एक BP बनवली नवीन, तर BP काय बनणार आहे 11,004. ठीक आहे, आणि यानंतर मी ह्या 11,003 चा सप्लायर एक्सटेंड करायच्या ऐवजी याला पर्चेसिंग रोल, कंपनी कोड रेल एक्सटेंड करायच्या अगोदर जर मी 11,004 ला जर BP रोल एक्सटेंड केला,
तर काय होईल, इथे सप्लायर, इथे कोणता येणार सप्लायर, इथे सप्लायर तुझा बनेल 11,003. ठीक आहे, हे समजतंय का कसं झालं? नाही कसं कसं झालं हे हे बघ परत सांगतो. 11,004 आता एक मिनिट, आता आपल्याकडे कुठपर्यंत झालेत? 11,003 पर्यंत झालेत आणि आपण इथे सेम असणार आहे. ठीक आहे, आता सपोज आपण क्रिएट करतोय, एंड युजर क्रिएट करतोय, एंड युजरने बीपी बनवला 11,003. ठीक आहे, पण काय तो सप्लायर बनवायचा विसरला, त्याने फक्त बीपी बनवली. समजतंय ना डिफरन्स काय, बीपी आणि सप्लायर मध्ये डिफरन्स काय आहे? ठीक आहे, म्हणजे त्याने इथे कंपनी कोड प्लस पर्चेसिंग डेटा त्याने नाही बनवला समजा, किंवा ऍटलीस्ट सप्लायर बनवण्यासाठी तुझ्याकडे काय की कंपनी कोड डेटा तुला मेंटेन करावा लागतो, तर त्याने हा डेटा मेंटेन नाही केला. हा मेंटेन न करता त्याने काय केलं की 11,004 बीपी बनवली, नवीन नवीन बीपी बनवली. तर त्या नवीन बीपी ला इंटरनल नंबर रेंजच्या हिशोबाने हा नंबर रेंज असाइन होऊन जाणार. आणि आता ह्या नवीन बीपी ला त्याने काय केलं, याला कंपनी कोड एक्सटेंड केला आणि पर्चेसिंग डेटा एक्सटेंड केला. मग काय होईल, याचा सप्लायर मास्टर बनणार 11,004 साठी, सप्लायर मास्टर बनणार आता तुझं, किंवा व्हेंडर मास्टर इथे बनणार. तर व्हेंडर मास्टरला नवीन नंबर कोणता भेटणार? सिक्वेन्स मध्ये काय चालू आहे, सिक्वेन्स मध्ये 11,002 झालेले, हा, तर इथे 3 येणार. मग आता झाली तुझी मिसमॅच, बीपी तुझी 11,004 आणि सप्लायर तुझा 11,003. हा हा ड्रॉबॅक काय येतोय तुझा, कारण आपण इंटरनल नंबर रेंज घेतली आहे. जर एंड युजर ने व्यवस्थित काम नाही केलं तर हा इश्यू तुझा होऊ शकतो. आणि ते कुठे कॉन्फिगरेशन होतं आपलं, तर ते आता एनिवे आपल्याला सेट करता नाही येते. का करता येत नाही? कारण आपण आपली जी नंबर रेंज ती एक्सटर्नल नाही घेतलेली. तर जर याला सॉल्व्ह करायचं तर आपल्याकडे ऑप्शन काय सध्या, की ही नंबर रेंज एडिट करायची. हिला एक काम करतो मी, करायची का एडिट की राहू द्यायचं? ठीक आहे, मग याला मी सेट करतो. आपले 3 झालेत ना क्रिएट, 11,003 पर्यंत घेतो याला मी. नवीन नंबर रेंज कुठे गेला, याला मी नाव देतो VR, आणि ही नंबर रेंज आपण आता घेऊ 900. एक मिनिट, याचा सप्लायर, हा ठीक आहे चालेल, काही हरकत नाही. आणि याला मी मार्क करतो एक्सटर्नल. ठीक आहे, झाली सेव्ह. VR झाली झाली. हो, 11,003 पासून. ओके, एक काम, 11,003 पासून आहे, 3 ऑलरेडी झालाय ना आपला. याला सेव्ह करतो 11,004 पासून. आणि इथे नंबर रेंज आपला जो ग्रुप होता 2025, याला VR करून द्यायचा. नॉट डिफाईन. ठीक आहे, तर VR झाला नाही का क्रिएट? 11,004 झाले वाटतं. 11,005 पासून पाहिजे माझ्यामध्ये. बघू 11,004 आपण. येणार स्टेटस मध्ये दाखवतंय ना 11,004. तो स्टेटस, तो 0 पासून काउंट करतोय ना, चालू झाला पाहिजे. तो 0 पासून स्टार्ट करतोय ना, म्हणजे 0 1 2 3 टोटल किती झाले? 3 झालेत तुझे, सॉरी 4 झालेत, म्हणून तो 4 काउंट दाखवतोय. काही क्रिएटच नाही झाला वाटतं, VR क्रिएटच नाही झाला. तर एक मिनिट, अजून कोणी बनवलाय का आपण बघू. वेंडर मास्टर साठी टेबल
टेबल काय होता एकच टेबल आहे LF A1. ठीक आहे, LF A1 टाकला आपला सप्लायर इथे सगळे दिसतील. इथे अकाउंट ग्रुप आहे का एकदा बघू दे मला. कंट्रोल F. अरे यार हे काम पण करत नाही कीबोर्ड व्यवस्थित. इथे अकाउंट ग्रुप आहे 2025. या ग्रुपमध्ये 3 सप्लायर झालेले आहेत. ठीक आहे, आणि बीपी ग्रुपिंग बघू दे. बीपी ग्रुपिंग आहे का? ग्रुपिंग 4 झाले. ग्रुपिंग नॉट फाउंड. पण ग्रुपिंग 4 झालेत. ठीक आहे, एक हा काम करतो, अगोदर आपला जो एक वेंडर होता ना त्याला एक्सटेंड करून घेतो. का सप्लाय बन त्याच्यावरतीच एक दुसरी टेस्ट सांगतो मी दाखवतो. या 3ला याचा आपण 3चा बिझनेस पार्टनर सप्लायर मास्टर नाही बनवला ना. नाही बनवलं. ठीक आहे, चेंज. इथे काहीतरी डेटा टाकतो. तर FLVN01 सप्लायर. इथे ऍड्रेस डेटामध्ये होतो, सर्च टर्म कंपल्सरी म्हणतोय. ठीक आहे, परचेसिंग परत रेट. ओके, 2025. ऑर्डर करन्सी INR. पेमेंट टर्म्स 0023 एनीथिंग. GR based invoice verification. ऑटोमॅटिक घेतला सपोज. त्यानंतर हे नाही केलं वाटतं आपण, चेंज नाही केलं आय गेस. ठीक आहे, आता बघ इथे पार्टनर फंक्शन आहेत तुझे. इथे हे पार्टनर्स आहेत तुझे. पार्टनर फंक्शन बाय डिफॉल्ट इथे येत आहेत. इथे इंटरनल नंबर रेंज ते असाइन करतायत. तुझा ऑर्डरिंग ऍड्रेस असणार, व्हेंडर असणार, इन्व्हॉइसिंग पार्टी असेल किंवा गुड सप्लायर असेल. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं पार्टनर फंक्शन ऍक्च्युली काय असतात, की एकच वेंडर जर वेगवेगळ्या रोल्स वगैरे निभावत असणार आहे तर आपण त्याला इथे तू मेंटेन करू शकतो. किंवा एखादं प्रॉडक्ट वेगवेगळे व्हेंडर्स वेगवेगळ्या कामासाठी यूज करत असतील तर ते तू इथे मेंटेन करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल तू फ्लिपकार्टवरती ऑर्डर करतोय कुठली एखादी गोष्ट. समजा तू मोबाईल ऑर्डर करतोय फ्लिपकार्टवरती, तर तुझा ऑर्डरिंग ऍड्रेस व्हेंडरचा काय येणार आहे की तो फ्लिपकार्टचा. तर इथे काय येणार, तुझा जो पार्टनर आहे तो कोण येणार, इथे फ्लिपकार्ट येणार आहे. इथे असाइन बीपी आहे ना, इथे तुझा फ्लिपकार्ट येणार आहे. सोबत व्हेंडर समजा एखादं XYZ एंटरप्राइज आहे. मी याला कॉपी करतो. ठीक आहे, ऑर्डरिंग ऍड्रेस समजा तू कोणाकडून घेतोय, फ्लिपकार्ट करून घेतोय. फ्लिपकार्ट वरती एखादा व्हेंडर आहे ज्याचं नाव आहे XYZ एंटरप्राइज. तर तो झाला तुझा व्हेंडर म्हणून ॲज अ पार्टनर फंक्शन किंवा एक पार्टनर रोल त्याने तू निभावतोय. इन्व्हॉइसिंग पार्टी, तू इन्व्हॉइसिंग बिल कोणाला पे करतोय, फ्लिपकार्ट वरून घेतोय तर तू फ्लिपकार्टलाच बिल पे करतोय. तर तुझी फ्लिपकार्ट झाली इन्व्हॉइसिंग पार्टी. आणि गुड सप्लायर आता हा जो वेंडर आहे हा मे बी स्वतः फक्त सेल करतोय, पण जो डिलिव्हरी करणार आहे समजा तुझी किंवा ज्या ठिकाणावरून येणार आहे तुझा गुड सप्लाय करणार आहे तो हा XYZ एंटरप्राइज नाहीये. हा कोण आहे, तुझा ई कार्ट आहे किंवा डिलिव्हरी आहे. बरोबर. तर हे असे वेगवेगळे पार्टनर फंक्शन्स तू इथे मेंटेन करू शकतो.
पण आता आपण काय केलंय, आपल्या सिस्टम मध्ये आपण बाय डिफॉल्ट घेतलं, मेंटेन केलंय की हे 4 आपल्याला पाहिजे. हे 4 अकाउंट ग्रुपच्या बेसिसवरती इथे असाइन होऊन जायला पाहिजे. म्हणून त्याने काय केलंय, असाइन काय केलंय, सेम वेंडर बिझनेस पार्टनर जो असणार आहे तोच आपला हे पार्टनर फंक्शन साठी काम करणार. म्हणजे ऑर्डरिंग ऍड्रेस साठी तोच बीपी काम करणार, व्हेंडर म्हणून तोच बीपी काम करणार, इन्व्हॉइसिंग साठी तोच बीपी आणि गुड सप्लायर साठी तोच बीपी. तुला वाटतं तर या व्यतिरिक्त सुद्धा तू पार्टनर फंक्शन यूज करू शकतो. इथे लिस्ट आहे बऱ्यापैकी. इथे समजा तुला एम्प्लॉई रिस्पॉन्सिबल टाकायचा आहे तर तो पण टाकू शकतो. पण आपल्याकडे आय डोंट थिंक की आपण इथे कॉन्टॅक्ट पर्सन मेंटेन केलाय. तो एरर देतोय, आयडी फॉर या परचेस ऑर्ग मध्ये नाहीये, मे बी नाहीये. इथे काय आपण टाकू शकतो का, बघू दे. ठीक आहे, इथे व्हॅल्यूज नाहीये तर टाकून उपयोग नाही. मी याला डिलीट करतो. ठीक आहे. तर हे असे तुझे पार्टनर फंक्शन इथे शो करतात. तर हे कसे आलेत, तर याचं कन्फिगरेशन आहे तुझं इथे. ठीक आहे, तो इथे बॅक मटेरियल्स मॅनेजमेंट, परचेसिंग, सप्लायर मास्टर, नाही इथे नाही वाटतं. पार्टनर डिटर्मिनेशन पाहिजे इथे. इथे जर सोर्स डिटर्मिनेशन दिसतंय ना, तसं इथे कुठेतरी पार्टनर डिटर्मिनेशन हे इथे. आता आहे बघ, इथे तुझं काय आहे ना, हा ऑप्शन समजा डिफाईन पार्टनर स्कीमा इन सप्लायर मास्टर रेकॉर्ड, याला जर मी क्लिक करतो तर इथे तुझे प्रोसिजर्स आहेत. ह्या पार्टनर डिटर्मिनेशन प्रोसिजर L1, L2, L3 किंवा L4 याच्या व्यतिरिक्त तू अजून ऍड करू शकतो. आता आहे बघ, जर आपण तू पार्टनरचं बघशील, अरे मी तो व्ह्यूच चेंज केला आता, परत इकडे जावं लागेल. लॉजिस्टिक जनरल, बिझनेस पार्टनर, सप्लायर, डिफाईन अकाउंट ग्रुप, आता ह्या इथे बघ, हे तुझं पार्टनर डिटर्मिनेशन प्रोसिजर आहे. तुला जर परचेस ऑर्ग लेवलवरती पार्टनर्स मेंटेन करायचे आहेत तर तुझ्याकडे प्रोसिजर काय आहे, L1 आहे. सब रेंज लेवलवरती मेंटेन करायचे प्रोसिजर आहे L2. प्लांट लेवलवरती करायचे असतील तर L3 आहे. तर ही जी प्रोसिजर आहे ती इथे आपण मेंटेन केली आहे. आता आपण L1 घेतली आहे, ठीक आहे, परचेस ऑर्ग लेवलवरती. याला जर सिलेक्ट केलं आणि ते खाली जाशील पार्टनर फंक्शन प्रोसिजर, तर इथे तुला वेगवेगळे फंक्शन्स आहेत. ह्या फंक्शन पैकी आपण काय म्हटलोय की जर हा फंक्शन घेतला, ही जर प्रोसिजर यूज केली आपण आपल्या अकाउंट ग्रुपमध्ये, तर हा जो वेंडर आहे, हा ऑर्डरिंग ऍड्रेस आहे, इन्व्हॉइसिंग पार्टी आहे आणि त्यानंतर गुड सप्लायर आहे. हे जे 4 फंक्शन आहेत हे मॅन्डेटरी असायला पाहिजेत, म्हणून आपण इथे हा चेकबॉक्स केलाय मेंटेन. ठीक आहे. आणि त्यापैकी हा जो वेंडर आहे, ह्या वेंडर मध्ये चेंज व्हायला नको. जो तुझा बिझनेस पार्टनर आहे तोच ऍज इट इज इथे यायला पाहिजे, म्हणून इथे नो चेंज म्हणून आपण मार्क केलेला आहे. हे समजलं? हा, समजलं. ठीक आहे. याच्यानंतर ही तर आपण इथे मॅन्डेटरी केली. प्रत्येक लेवलवरती वेगवेगळे फंक्शन असतील तुझे. ठीक आहे. परत इथे बॅक जातो.
त्यानंतर तुझ्या अकाउंट ग्रुपला कोणता पार्टनर स्कीमा डिटर्मिनेशनचा असाइन करायचा तो तू इथे करू शकतो. आता इथे जर मी सर्च केलं, आपला जो आपण ग्रुप आहे इथे तो काय म्हणतोय L1 L2 L3 सेम इथे एक तर तिथे करू शकतो किंवा इथे अपडेट करू शकतो. परचेस ऑर्ग लेवलला L1, सब रेंजला L2, प्लांट लेवलला L3 इथे कर किंवा इकडे कर, सेम गोष्ट आहे. त्यानंतर तुला अकाउंट ग्रुपच्या बेसिसवरती कोणकोणते पार्टनर फंक्शन्स अलाव करायचे ते तू इथे करू शकतो. आता मी काय केलंय आपल्या 2025 साठी, सॉरी इथे टाकतो 2025. सपोज OA आपला पार्टनर फंक्शन होता 2025. ठीक आहे. तर 2025 साठी आपण ऑर्डरिंग ऍड्रेस परमिसिबल केलाय. त्याचसोबत व्हेंडर सुद्धा आपण 2025 ला इथे परमिसिबल केलाय. हे बघ. परत इनवायसिंग पार्टी होती ती पण आपण इथे परमिसिबल केली. इथे परमिसिबल केलं ना, त्यामुळे काय झालंय की इथे जे डिटर्मिनेशन होत आहे ते ऑटोमॅटिक होत आहे. इथे जो म्हणतोय ना तो नंबर इंटरनल म्हणतोय तो ऑटोमॅटिकली घेतोय. असाइन होत आहे. हा. आणि एनिवे जर तू हे नाही केलं तर तो आपल्याला इथे एरर देतो. काल रेकॉर्डिंग तर मी झाली पण त्यावेळेस तो आपल्याला प्रॉपर एरर देत होता. त्यामुळे आपण तिथे जाऊन अकाउंट ग्रुपच्या लेवलवरती हे कन्फिगरेशन मेंटेन केलं. आणि इकडे सिमिलरली सब रेंजेस वगैरे जर तुला ऍड करायचे असतील, एखादा हा वेंडर कोणकोणत्या वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये त्याचे सपोज आता टाटा आहे, टाटा स्टील मध्ये पण डील करतो, त्यानंतर ऑटोमोबाईल मध्ये पण डील करतो, सॉल्ट मध्ये पण डील करतो. तर एक वेंडर तुझे मल्टिपल प्रॉडक्ट्स विकत असणार, पण त्या प्रॉडक्ट पैकी तू नक्की कोणकोणत्या प्रॉडक्ट्स मध्ये डील करतो ती झाली तुझी सब रेंज, त्या वेंडरची सब रेंज. तर ती सब रेंज तू इथे मेंटेन करू शकतो. की सपोज इथे तू घेतलं, इथे क्रिएट करतो समजा मी, आपला प्लांट टाकू आपण समजा इथे P001, P002. होत नाही का एडिट? सब रेंज सपोज इथे सॉल्ट मध्ये डील करतो तो, सॉल्ट सब रेंज घेतली. कोणकोणत्या प्लांट मध्ये डील करतो तो P001 मध्ये आणि P002 मध्ये. हे झालं. याच्या व्यतिरिक्त अजून एखादी सब रेंज असली, समजा तो स्टील येतो, इथे पण स्टील टाकतो, तो स्टील फक्त P002 मध्येच घेतो. ठीक आहे. तर ह्या हिशोबाने आपण वेंडर सब रेंजेस मेंटेन करू शकतो. इथपर्यंत काही डाऊट? काय प्रॉब्लेम? हे स्टेटस आहे की तुला जर परचेस ऑर्ग लेवल वरती ब्लॉक करायचं आहे वेंडरला वगैरे, तर ते तू करू शकतो. त्यानंतर बाकीचे तर नॉर्मल आहे, ह्या गोष्टी ऑलरेडी सांगितल्या आहेत सगळ्या. याला आपण एकदा सेव्ह करू. उशीर जास्त होतोय थोडासा. फर्स्ट एडिट द स्टँडर्ड ऍड्रेस विथ द एरर. ओके. इथे लँग्वेज राहिली इंग्लिश.
आता आता एरर देतोय बघ तो. पीओ बॉक्स इज रिक्वायर्ड एंट्री फील्ड. आपण त्यावेळेस चेंज केलं होतं ना ते. चेंज केलं हा. हा, तर तो थोडासा ग्लिच येतोय सिस्टम मध्ये मे बी. आता तूच सांगतो आपल्याला की पीओ बॉक्स ही तुझी रिक्वायर्ड एंट्री फील्ड आहे. तरी ते समजा मी टाकतो आता पीओ बॉक्स नंबर. इथे काय टाकला मी 142536. सेव्ह करून बघतो. हा जनरल डेटा आहे बरं. ऍड्रेस जो आपण टाकला ना तो जनरलला होता. असं नको समजू की आपण इथे रोल पर्चेसिंगचा घेतला आहे तर तो पर्चेसिंगसाठी एरर देत होता. हा सध्या आपण जे काही एक्सप्लोर करतोय इथे वरती, हा तुझा ऍड्रेस हम्म. व्हॅल्यू हा पण जनरल डेटा होता. क्लायंट वाईड यूज होतो, क्लायंट लेवलवरती मेंटेन होतो. ठीक आहे. हा. तर हा आपला व्हेंडर झाला. आणि तू आता आता नंबर टाकला 14356 काय हा हा काय कोणता तरी आता तू टाकला ना हा फोर बरोबर. हे हा हा टाकला. याचा पीओ बॉक्स ते तू हम्म. कसं म्हणजे कसं आहे ऑटोमॅटिकली एवढं असं कसं काय नंबर घेतला असं म्हणजे मी रॅन्डम घेतला का नाही, काय रॅन्डम घेतला तो. सगळं रॅन्डम घेतलं इथे. स्ट्रीट वगैरे सगळं रॅन्डम घेतलं. हेच बघ ना. संघ रॅन्डम आहे ना हा, ओके ओके सिस्टम एवढं सगळं चेक नाही करत. सिस्टम कधी चेक करणार? सपोज इथे तू इथे एक ऑप्शन इथे ऍड मोर फील्ड्स म्हणून. इथे तुझ्याकडे ज्युडिशियरी, हा टॅक्स ज्युडिशियरी आहे. हे बघ इथे हा एक ऑप्शन आहे. हम्म, जर तू इथे टॅक्स ज्युडिशियरी वगैरे सिलेक्ट करतोय आणि फायनान्सचं कन्फिगरेशन तसं असेल, तर मग आपण इथे जो रॅन्डम नंबर टाकतोय तो सिस्टम ऍक्सेप्ट नाही करणार. त्यावेळेस आपल्याला जे व्हॅलिड पीओ नंबर आहेत तेच, सॉरी पीओ म्हणतो, व्हॅलिड पोस्टल कोड्स आहेत, पिन कोड आहेत, तेच तुला टाकावं लागतील. पण सध्या तसं कन्फिगरेशन मेंटेन नाही केलंय म्हणून तो काय करतोय की जो नंबर असेल तो घेतो. फक्त लिमिट काय, इंडियासाठी पिनकोडचं कॅरेक्टर लेंथ किती असते आपल्याकडे? 6 डिजिट असते. जर मी इथे 7 डिजिट घेतला तर तो मला एरर देणार. अरे ओके, इथे नाही, इथे इथे error द्यायला पाहिजे त्याने. पोस्टल कोडला एरर देणार पण पोस्टल याला कोडला, पीओ बॉक्सला म्हणत पीओ बॉक्सला आणि पोस्टल कोडला. पीओ बॉक्सला तो काही ऍक्सेप्ट, सगळंच ऍक्सेप्ट करतोय तो. पण पोस्टल कोडला 6 डिजिटची लेंथ आहे, कॅरेक्टरचे रिस्ट्रिक्शन आहे. तर तेवढी इथे इथे एरर देतोय बघतो. मेंटेन करत हम्म. हम्म. तर इथे तुला 6 डिजिटच ठेवावं लागतील आणि आता तो सेव्ह करू दे. हम्म. ठीक आहे. बाकी ते नंबर रेंजचं ना, आता आपल्याकडे वेळ कमी आहे. नंतर हा. तू स्वतःहून ट्राय करून बघ किंवा मग नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ट्राय करू दे. याला ओके डन इंटरनल एक्सटर्नल मध्ये चेंज करायचं. ओके डन ठीक आहे. काही प्रॉब्लेम आतापर्यंत? नाही आता काही प्रॉब्लेम नाही फक्त आता हे मला प्रॅक्टिस करायची आहे ते मी तू सप्रियाला नंबर दिलाय ना हा हा. त्याला लावतो फोन आता बघ काय म्हणतो, काही बघतो नाही. सर्व हा.